नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। मी आत्ता सध्या आलेलो आहे मित्रांनो दहीफळ ह्या गावापाशी मित्रांनो। दहीफळ हे मित्रांनो जवळपास हे म्हणजे इथं म्हणजे माजलगाव तालुका आहे। या ठिकाणी जर बघितलं तर दिंद्रूड तेलगाव दिंद्रूड ह्या आणि आपलं शिरसाळा आणि तेलगाव ह्या दोन गावाच्या मध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी हे कसं काम चालू आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी बरेच लोकांच्या कमेंट्स आलते की परळी साईडला कशा पद्धतीने काम चालू आहे ते एकदा दाखवा मित्रांनो। इथून एक 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती ह्या साईडला आपण समोर जे पाहतोय त्या साईडला शिरसाळा रेल्वे स्थानक आहे। इथून एक 8 ते 9 किलोमीटरवरती आणि मित्रांनो ह्या साईडला तेलगाव रेल्वे स्थानक आहे मित्रांनो। इथून जवळच एक जर पकडलं तर एक 5 ते 6 किलोमीटरवरती 7-8 किलोमीटर 6 किलोमीटर असेल मित्रांनो सरासरी। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण म्हणजे अशी पेंडिंग काम या ठिकाणी आहेत। म्हणजे या साईडला जर बघितलं तर पूर्ण कामच स्टॉप आहे। म्हणजे इकडं कसल्याही प्रकारची कोणतीही यंत्रणा रेल्वे कर्मचारी इकडं कोणीच नाही आहे। म्हणजे कसल्याही प्रकारचं या परिसरामध्ये सध्या तरी काम चालू नाही आहे। आणि जर बघितलं मित्रांनो ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी म्हणजे रेल्वेकडून जमीन पण अजून म्हणजे हस्तक्षेप करण्याचं काम चालू आहे मित्रांनो। या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पुढे मी दाखवतो बरेचसे ब्रिजेस असतील किंवा जमीन असेल, शेतकऱ्याशी बोलणं असेल, कसल्याही पद्धतीने या परिसरामध्ये झालेलं नाही आहे। मी आता समोर जाऊन दाखवतो तुम्हाला। मित्रांनो समोर जे गाव आहे हे दहीफळ गाव आहे मित्रांनो। दिंडोरीपासून एकदम 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती असलेले हे गाव आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणी मित्रांनो इथपर्यंत म्हणजे जवळपास म्हणजे भराव वगैरे टाकण्यात आलेली। त्या ठिकाणी पूल बघितला आपण मागे आणि हे जो परिसर आहे मित्रांनो हा तेलगावकडे जाणारा परिसर आहे। या ठिकाणी हा बोगदा पण बनवण्यात आलेला आहे। समोर जे पाहतो हा एक बोगदा आहे आणि ह्या बोगद्याच्या पलीकडे जर बघितलं मित्रांनो हे कसल्याही प्रकारचं काम म्हणजे सध्या तरी चालू नाही आहे। ह्या भागामध्ये बऱ्यापैकी काम स्टॉप आहे। मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी हा एक बोगदा बनवण्यात आलेला आहे। आता खूप दिवसापासून बोगदा असंच काम पेंडिंग आहे मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणची सळई जर बघितली तर अशी एकदम गंज अवस्थेमध्ये या ठिकाणी TMT मध्ये पडलेली आणि समोर जर बघितलं मित्रांनो आता हे कोण रेल्वे लाईन येते समोरून हे आपण पलटून पाहू शकतोय की एक भराव जे टाकले दिसते तिथून एक रेल्वे लाईन येते। आणि जर या परिसरामध्ये बघितलं तर समोर एक असं आंब्याचं बाग आहे मित्रांनो। जर ह्या परिसरामध्ये लांबपर्यंत बघितलं मित्रांनो 2-3-4 किलोमीटरपर्यंत बघितलं तर कसल्याही प्रकारचं रेल्वेचं काम म्हणजे बिलकुल ही काही या परिसरामध्ये झालेलं नाही। ह्याच परिसरामध्ये सध्या काम स्टॉप आहे। पाहू शकतोय समोर आपण मित्रांनो म्हणजे असं काहीच वाटत नाही या ठिकाणी म्हणजे रेल्वे जाणार आहे म्हणून असं काहीच म्हणजे जाणवत नाही। आणि समोर पाहू शकतो आपण इथून बरेचसे किलोमीटरपर्यंत मित्रांनो पूर्ण शेत जमीन आहे। आणि या ठिकाणी म्हणजे इथले जे शेतकरी त्यांच्याशी काही म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांची जमीन वगैरे काय असताना हस्तक्षेप करण्याचं किंवा म्हणजे जमीन रेल्वेसाठी घेण्याचं काही करार वगैरे झालेला आहे का असं काय झालेलं अजून काय ह्याच्यावरती अजून म्हणजे आपल्याला सांगता येणार नाही। ज्या टायमिंगला सुरू होईल त्या टायमिंगला समजून जाईल। पण सध्या तरी ह्या परिसरामध्ये बघितलं तर खूप मंद असं गतीनं काम चालू आहे रेल्वेचं। हा दिंडोरीकडून येणारा रस्ता आणि आपण समोर जर बघितलं तर हे एक दहीफळ गाव आहे। समोर जे पाहतोय हे एक दहीफळ गाव आहे। मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि मित्रांनो आता जवळपास बीडपर्यंत ट्रेन येत आहे थोड्या दिवसामध्ये, 1-2 महिन्यामध्ये नक्कीच बीडमध्ये ट्रेन येणार आहे। आणि आता पुढचं काम अशा पद्धतीने या ठिकाणी पेंडिंग आहे। आपण असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत कशा पद्धतीने कुठे काम पेंडिंग आहे ते।